मनमोकळा श्वास. गेले वर्षभर एकाच खोलीत एकाच कपाटात बंदिस्त असलेले आम्ही म्हणजे वेगवेगळी खेळणी, कपडे, पुस्तके मलूल झालो आहोत. हो ना. सोनू तिच्या पुढील शिक्षणासाठी परगावी गेली आणि त्यानंतर त्या खोलीत कुणीच यायचं नाही. गेले वर्षभर फक्त आम्हीच या खोलीत एका कपाटामध्ये डाबले गेल्यासारखे राहत होतो. सुरुवातीला आम्हाला वाटलं की येईल कुणीतरी आपली विचारपूस करायला, आपल्याशी गप्पा मारायला, आपल्याला प्रेमाने जवळ घ्यायला. पण कोणालाच वेळ नव्हता. सोनू परगावी गेलेली होती आणि एकटेपण यायला उठलं होतं. मग आम्हीच फक्त आपापसामध्ये बोलायचो, कधी भांडायचो, कधी नुसताच आबोला धरत होतो. पण त्यामध्ये गंमत नव्हती. तेव्हा वाटायचं की छे, हे काय जिने आहे का? निर्जीव असलो तरी आम्हाला पण भावना आहेत. कधी कधी वाटतं की फोडावी ती कपाटाची काच आणि यावं बाहेर, घ्यावा मनमोकळा श्वास. सतत कपाटामध्ये कोंडल्या अवस्थेमध्ये बसण्यापेक्षा जावे दार उघडून बाहेर रमावे इतरांमध्ये. कधी एकदा सोनू येईल आणि आम्हाला प्रेमाने जवळ घेईल, असे झाले होतं. अशा रोज निराशेच्या गतेमध्ये खोल खोल जात असताना एक दिवस कर्र, अरे बापरे, कसला हा आवाज? कुठून येतोय इतका उजेड? दार उघडते कुणीतरी खोलीचं. किती दिवसांनी, जवळजवळ 1 वर्षाने कुणीतरी येतंय या खोलीमध्ये. आहा, किती ते मंद वाऱ्याची झुळूक, तो माणसाचा परिचित गंध. अरे या तर आपल्या शांताबाई. आज बरं या कामवाल्या बाईंना वेळ मिळाला आमची म्हणजेच सोनूची खोली साफ करायला. इतका आनंद झाला की काय सांगू. सोनूच्या खोलीतल्या कपाटामध्ये जवळपास 1 वर्ष दाटीदाटीने बसलेले सोनूचे वेगवेगळे खेळ, तिचे असंख्य कपडे, तिचा आवडती पुस्तके यांची कुजबूज ऐकून शांताबाईंना पण गैरवरून आले. जिथे हात फिरू तिथे त्यांना सोनूचे अस्तित्व जाणवू लागले होते. कपाटातील तिची खेळणी एकमेकांसमवेत गप्पा मारता मारता भांडूही लागली होती. सोनू खरं म्हणजे आता 20 वर्षाची झाली होती. पण त्यातले एक टेडी बिअर, त्यांचे नाव होते सॉफ्ट टी. गुलाबी रंगाचा आणि अगदी मऊ मऊ, सतत सोनूला जवळ लागायचं. रात्री झोपताना उलटून पालटून एकेका टेडी बिअरला कुशीत घेऊन निजायची ती. यामुळे इतर खेळण्यांना दुस्वास वाटू लागला होता. आज सोनूच्या जवळ झोपण्याचा नंबर कोणाचा यावरून कधीकधी चुकी बिअर, चब्बी. आता सोनू परगावी गेली आणि गेले वर्षभर ही मंडळी कंटाळून गेली होती. तीच गत सोनूच्या बाहुल्यांची. तिच्या बाबांनी तिला वेगवेगळ्या देशातून असंख्य अशा बाहुल्या आणल्या होत्या. अमेरिकेहून बार्बी डॉल, रशियातून आणलेली बार्बी, मातुस्का, जपानी बाहुली, निनगयो, तिच्या आजीने तिला दिलेली छोटीशी ठकी. ही ठकी सोनूची खूप आवडती बाहुली होती. सोनू होती तोवर ती रोज बाहुलींशी बोलायची. कधीतरी मजेमध्ये त्यांच्याबरोबर भातुकलीसुद्धा खेळायची. त्यांच्यासोबत गप्पा मारायची. त्यांना बाहेर जाताना पण बरोबर न्यायची. पण गेले वर्षभर एकच खोलीमध्ये त्या डांबून बसल्या होत्या. मग एकमेकांसोबत कधी गप्पा मारायच्या किंवा कधी खूप भांडायच्या. तीच गत तिच्या आवडत्या पुस्तकांची झालेली होती. खूप वेगळ्या विषयांची पुस्तके तिच्याकडे होती आणि अधूनमधून सोनू त्यांना प्रेमभर जवळ घेऊन त्यांच्याशी चांगल्याच गप्पा मारायची. एखादं प्रेम विषयावरचं पुस्तक वाचताना कुठेतरी स्वप्नामध्ये बघत राहायची. कधी एखादं पुस्तक वाचताना तिच्या डोळ्यामध्ये पाणी तरळायचं. एखाद्या पुस्तकाबद्दल खूप छान रसग्रहण करायची. त्यांच्या साहाय्याने तिने अनेक वक्तृत्व स्पर्धा जिंकल्या होत्या. रोज रात्री एक तरी पुस्तक वाचल्याशिवाय सोनू झोपायची नाही आणि त्यामुळे तिच्या जवळच्या अस्तित्वाने पुस्तक पण खुश झाले होते. पण गेले वर्ष त्यांच्या वरची धूळही कोणी झटकलेली नव्हती आणि त्यामुळे ती पुस्तके पण त्यांची कोणी निगराणी न केल्याने खूप कावली होती. एका खणातले
सोनूचे खूप सारे विविध फॅशनचे कपडे, पण तेही 1 वर्ष कुणीच न हाताळल्यामुळे जुनाट आणि मलूल दिसायला लागले होते. हेही उद्विग्नतेने हमरीतुमरीवर येऊ लागले होते. अशा तिच्या खोलीतल्या इतर अनेक गोष्टी, जसे तिला सिंथसायझर, भिंतीवरचे घड्याळ की जे आता बंद पडले होते, तिचा पलंग, खुर्ची, सर्वच खूप काही कंटाळून गेले होते. आता शांताबाईंना बघून त्या सर्वांची आशा पालविली होती. म्हणजेच सोनू येणार की काय? त्या आनंदाच्या भरामध्ये खेळण्यांनी वेगवेगळा आवाज काढायला सुरुवात केली. एकमेकांना टाळ्या देऊन वेगवेगळ्या उड्या मारून त्यांनी धमालच करायला सुरुवात केली. पुस्तकाची पाने फडफड फडू लागली. आनंदाचा जल्लोष करत पुस्तकांचा गट्टा खाली कोसळला. आनंदाने कपड्यांची एकमेकांमध्ये बाचाबाची सुरू झाली. मी की तू, सोनूचा जास्त आवडीचा, अशी त्यांच्यामध्ये स्पर्धा लागली होती. 1 वर्षभर कपाटामध्ये कोंबून राहिल्यामुळे त्यांच्या मनाच्या हळव्या झालेल्या कोपरांची आपलात खंत समजू शकली नाही आणि शांताबाई झाडझूड करताना त्या सर्वांना एकच धक्का बसला की सोनू परगावी जाण्याअगोदर तिच्या खोलीच्या दरवाजावर एक बोर्ड तिने लावला होता, डू नॉट डिस्टर्ब, आणि तो बोर्ड अजूनपर्यंत तसाच होता. आता त्या सर्वांना समजले की डू नॉट डिस्टर्ब हे शब्द किती घायाळ करणारे आहेत. माणसे सोडून जातात आणि मग राहतात त्या त्यांच्या आठवणी, पण ही आठवण अशी आहे की ज्यामुळे त्या सर्वांना गेले वर्ष काहीच डिस्टर्ब केले नाही. का नाही काढला हा बोर्ड सोनूने परगावी जाताना? अशी कशी विसरली ती? त्यामुळे कुणाच्याच कसं लक्षात आलेलं नाही की ही खोली अधूनमधून उघडावी. एकाच खोलीमध्ये 1 वर्षाचा काढलेला कालावधी हा युगानुयुग वाटणारा होता. ही महाभयंकर शिक्षा होती. मग ती सजीव असो वा निर्जीव, कोणालाही असू दे. एका खोलीत 1 वर्षभर राहिल्यामुळे बाहेरचे जग विसरायला झाले होते. वातावरणातला एकाकीपणा हा एका खोली वर्षभरावर राहिल्यामुळे जास्तच गढून झाला होता. बाहेरचे जगच विसरायला झाले होते. कवी द. भा. धामणकर यांनी त्यांच्या भरूर आलेल्या आकाश या काव्यसंग्रहातील वस्तू या कवितेमध्ये म्हटल्याप्रमाणे निर्जीव वस्तूंचा सजीवपणा जपावा, त्यांचेही कधीतरी लाड करावेत, त्यांनाही जीव आणि मन आहे से समजून त्यांनाही मान द्यावा. त्यांना समजून घेतले तर त्या वस्तू प्रचंड सुखावतात. एका खोलीमध्ये 1 वर्षांचा कालावधी काढणे हे कोणत्याही सजीवाला शक्यच नाही. परंतु निर्जीव वस्तूसुद्धा काळ ओढून जातात. हेही त्यांच्या दृष्टीने विलंघनीकरणच आहे आणि ते सुद्धा भयावह. दिवसरात्र आजूबाजूला फक्त काळोख, जवळ येत जाणाऱ्या विनाशाचीच तर जाणीव होते. म्हणजेच खेळण्यांचे, पुस्तकांचे, कपड्यांचे रंगमंच बदलून जाते. मृत्यूंची भीती ही जीवनाचं नाही तर वस्तूंनाही असते. वातावरणातला सन्नाटा हा जीव पोखरतो. जगणं कितीही असुरक्षित असलं तरी येणारा उद्या, उद्याच दिसणारी कोवळी पहाट, उद्यासाठी रचलेली वेगवेगळे मनोरथ हे एका खोलीच्या बाहेरच जग किती सुंदर आहे हे दाखवून देतं. उद्या ही जाणीवच मनामध्ये पालवी फुटणारी आहे. आणि एका खोलीत 1 वर्षाचा कालावधी हा शब्दच आपल्या सुशिक्षित तटबंदीला सुरुंग लावणारा आहे. त्यामुळे एका खोलीत 1 वर्षाचा कालावधी कंठायला कोणालाच लागू नये. हवे स्वच्छंदी मनमोकळा आयुष्य. अशाच प्रकारे आजची आपली मनमोकळा श्वास ही कथा इथे समाप्त होते. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.